निमित्तानं आपण या ठिकाणी हे प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. आपल्या या सोर गावातील आणि हे जाधव परिवार आणि आपल्या जाधव परिवाराचे पिताश्री कैलासवासी अशोक दुंदा जाधव बाबांना शनिवार दिनांक 28 डिसेंबर 2024 रोजी देवाज्ञा झाली. त्यांचं अल्पशा आजाराने निधन झालं आणि त्यांच्या प्रथम पुण्य स्मरण दिनानिमित्त आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. बाबांच्या पश्चात आमच्या आईसाहेब असतील, त्याचप्रमाणे निलेश दादा असतील, सुरेखाताई असतील, छायाताई असतील, लक्ष्मीताई असतील, दीपालीताई आणि सविताताई असतील. अशा प्रकारे हा संपूर्ण जाधव परिवार, आपतेष्ट मित्र परिवार, ग्रामस्थ मंडळी बाबांना जाऊन आज 1 वर्ष झाला, 1 वर्षाचा कालावधी झाला आणि त्यांचं प्रथम पुण्यस्मरण आपण या ठिकाणी आयोजित केलेलं आहे, साजरं करतोय. वर्ष श्राद्ध या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे. श्राद्ध विधी ही आम्ही करायची असते आमच्यातून निघून गेलेल्या माणसांची, पूर्वजांची. जर आई वडील गेले असतील तर आई वडिलांची. जे आमच्यातून निघून गेलेली माणसं आहेत ना, स्वर्गवासी झालेले, जे कैलासवासी झालेले आहेत, ज्यांचा मृत्यू झालेला आहे, त्यांचं आम्ही श्राद्ध केलं पाहिजे. कारण त्यांनी आमच्यासाठी खूप काही केलेलं असतंय, खूप काही केलेलं असतंय. खरं तर आयुष्यामध्ये आपल्याला जेवढी जेवढी माणसं जोडली जातात, आयुष्याची वाटचाल करत असतात, अनेक प्रकारची माणसं माणसाला जोडली जातात बरं का. त्याच्यामध्ये आपतेष्ट आहेत, सोयरे आहेत, मित्र आहेत, शेजारी आहेत, कुटुंबदार आहेत, सगळे जोडले जातात नाही का. विविध प्रकारची माणसं जोडली जातात. पण आमच्यासाठी आमचे आई वडील जेवढे करतात ना, तेवढे जगातलं कोणीही करू शकत नाही, कोणीही करू शकत नाही. मार्गदर्शन असेल हिताचं, त्याचप्रमाणे आमचा सांभाळ असेल, आमचं संगोपन असेल, आमच्यावर संस्कार असतील, या सगळ्या गोष्टी आम्हाला आमचे आई वडील देत असतात, आई वडिलांकडून प्राप्त होत असतात. आणि म्हणून जेव्हा जेव्हा आमचे आई वडील आम्हाला सोडून जातात, तेव्हा एक कृतज्ञता, कृतज्ञ वेगळा आणि कृतज्ञ वेगळा बरं का. एखाद्या माणसावर जर आपण उपकार केले, एखाद्या माणसाला जर आपण सहकार्य केलं आणि तो जर विसरून गेला, तर आपण काय म्हणतो, पक्का कृतज्ञ आहे तो, पक्का कृतज्ञ आहे तो बरं का. आमच्यावर निष्कामतेने, निरापेक्षेने प्रेम करणारं ह्या जगातलं एकमेव दैवत असेल तर त्या दैवताचं नाव आहे आई वडील बरं का. ते जेव्हा जातात तेव्हा एक कृतज्ञता म्हणून आम्ही काय केलं पाहिजे, त्या ठिकाणी त्यांची आठवण, त्यांचं श्राद्ध कर्म आम्ही केलं पाहिजे बरं का. आता बाबा निघून गेले, आपल्याला जवळजवळ बाबांना जाऊन वर्ष झालं आणि म्हणून पुण्यस्मरण, प्रथम पुण्यस्मरण आपण या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. अलग लक्षात, एक कृतज्ञता, त्यांच्याविषयी असलेल्या आमच्या अंतःकरणामध्ये जी काही प्रेम आहे, जो काही सद्भाव आहे बरं का, आई वडिलांविषयी असणारी जी काही श्रद्धा आहे, अशा प्रकारे कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजेच पुण्यस्मरण दिवस. आई वडील आपल्यासाठी खूप काही करत असतात, खूप काही करत असतात. किती करत असतात? आई वडील आपल्यासाठी जेवढे करतात ना, तेवढं आपण आई वडिलांसाठी कधीच करू शकत नाही बरं का. प्रत्येकाचे आई वडील तुमचे काय आणि माझे काय, सर्वांचे सारखेच आहे. आई वडील जेवढे आपल्यासाठी करतात ना, आपण आयुष्यभर जरी त्या आई वडिलांसाठीच करायचं घेतलं तरी तेवढं आपण करू शकत नाही बरं का. एखाद्या ठिकाणी जर आम्हाला कुठे राहायचं असेल, समजा आम्हाला सोरमधून जर खडोलीमध्ये राहायला जायचं असेल, तर पहिले आम्हाला घर भाड्याने पाहावं लागतंय.
पाहिलेलं घर त्या ठिकाणी त्याला डिपॉझिट द्यावी लागते. काही काळ आम्ही त्या ठिकाणी राहत असतो. राहत असताना त्याचं आम्हाला भाडं भरावं लागतंय. बरोबर आहे की नाही? नुसता काही काळ आम्ही एखाद्या वाहनातून प्रवास केला, सोरमधून आम्ही खडवलीला गेलो तरी रिक्षाचं भाडं आम्हाला द्यावं लागतंय. किती असतंय बरं रिक्षाचं भाडं? सोर ते खडवली किती घेतात? 10 रुपये, नाही का? 10 रुपये द्यावे लागतात आम्हाला. सोर ते पडगा जर आम्ही गेलो तर 20 रुपये 30 रुपये आम्हाला मोजावे लागतात, द्यावे लागतात. बरं का? एक 5-10 मिनिटं काय अर्धा तास आम्ही एखाद्या वाहनातून प्रवास केला तरी त्या ठिकाणी आम्हाला भाडं द्यावं लागतंय. एखाद्या घरामध्ये जर आम्ही राहायला गेलो, एखाद्या रूम मध्ये जर आम्ही राहायला गेलो तर त्या ठिकाणी सुद्धा आम्हाला डिपॉझिट द्यावे लागते. त्यासाठी तिथे आम्हाला भाडं भरावं लागतंय. मला सांगा ना, आमच्या आईने आम्हाला 9 महिने 9 दिवस गर्भात राहायला जागा दिली. गर्भात राहायला जागा दिली ना? आहे की नाही? गर्भात राहायला जागा दिली की नाही आईने आपल्याला? बरं, आपल्याला घेऊन आईने प्रवास केलेला आहे. आता तरी प्रवास अतिशय सोपा झालाय. हात केला की गाड्या थांबतात, भरपूर गाड्या आहेत. पण या ठिकाणी जी वृद्ध माणसं बसल्यात, वयस्कर माणसं बसल्यात, त्यांच्या काळचा जर आपण प्रवास बघितला तर गर्भामध्ये बाळ वाढत असताना 6-7 महिन्याचं बाळ घेऊन, 7-8 महिन्याचं बाळ घेऊन, 8-9 महिन्याचं बाळ घेऊन सुद्धा काही आया पायी प्रवास करायच्या. खरं आहे की नाही? पायी प्रवास करायच्या. काय दिलं का त्यांना भाडं आपण? दिलं? एकदा काय झालं माहितीये का? एका मुलाने काही गोष्टींचं निरीक्षण केलं आणि शाळेत जात होता तो. त्यावेळेला त्याला ते शाळेमध्ये पण काही गोष्टी गणिताच्या शिकवल्या गेल्या, व्यवहाराच्या शिकवल्या गेल्या. बरं का? आणि त्याने मग इकडे तिकडे असं पाहता पाहता सुद्धा त्याच्या निदर्शनात अशा काही गोष्टी आल्या की आपण जे काही काम करतोय त्याचं भाडं, त्याचं बिल आपण घ्यायचं असतं. त्याला बिल म्हणतात, त्याचं भाडं म्हणतात. ते आपण काय करायचं असतं? घ्यायचं असतं. अशा त्याच्या त्या गोष्टी निदर्शनात आल्या. कारण त्याने असा अनुभव घेतला की आज जी काही धावपळ करतायत माणसं, जे पण काही करतायत त्या ठिकाणी कार्य करत असताना प्रत्येक मनुष्य त्याचा मोबदला घेत असतो. आपण त्याला काय म्हणूया? मोबदला घेत असतो. बरं का? आणि मग त्याने काय केलं माहितीये का? त्याचा विचार करून एक वही घेतली, एक पेन घेतला आणि आईने सकाळपासून संध्याकाळपर्यंत सांगितलेली कामं, ऐकताय ना, ती एका वहीवर लिहून ठेवली. मला सकाळी आईने दुकानावर जायला सांगितलं, चहा पावडर आणायला सांगितली, 50 पैसे भाडं झालं. आईने मला दुपारी काकांकडे पाठवलं, त्यांच्या घरून अमुक अमुक आणायला सांगितलं, 25 पैसे भाडं झालं. बरं का? असं संपूर्ण दिवसाचं त्याने ते भाडं लिहून ठेवलं. आईने मला शेतावर पाठवलं, बाबांना निरोप द्यायला, 1 रुपया भाडं झालं. आलं का लक्षात? आणि संध्याकाळी ज्या वेळेला मग तो आईच्या पुढ्यात बसला, ती वही घेऊन, आणि आईला सांगितलं, आई बघ माझं आजचं भाडं संपूर्ण दिवसाचं किती झालंय बघ. तुझी एवढी कामं मी केल्यात, एवढ्या कामांचं एवढं भाडं झालंय माझं. दिनूचे बिल त्या धड्याचं नाव होतं. आम्हाला होता तो धडा, बरं का? किंवा आमच्या आधी होता दिनूचे बिल म्हणून त्या धड्याचं नाव. बाबा त्याचं नाव दिनू आणि दिनूचे बिल असं ते धड्याचं नाव होतं. तर नेमकं झालं काय माहितीये का? त्या ठिकाणी ते बिल बघितल्यानंतर आईने सगळं वाचलं आणि वाचता वाचता आईच्या डोळ्यातून पाणी आलं. वाचता वाचता आईच्या डोळ्यातून पाणी आलं. ते डोळ्यातून पाणी आलं बघितलं ना ज्या वेळेला त्या दिनूने, त्या वेळेला त्याने विचारलं, सांगितलं, आई अगं तुझ्याजवळ जर द्यायला नसतील तर आज नको उद्या दे. ऐकताय ना? तुझ्याजवळ जर पैसे मला द्यायला नसतील तर आज नको उद्या दे, परवा दे, पण तुला हिशोब द्यायचा होता ना, म्हणून मी ही वही दाखवली, म्हणून मी ही यादी, ही चोपडी दाखवली तुला आई. त्यावेळेला आई बोलते, बाळा अरे तुला हे पैसे द्यायला माझ्याकडे पैसे नाहीत असं नाही, यापेक्षा डबल मी तुला परत करू शकते. अरे पण बाळा
मी जे तुझ्यासाठी केलंय ना, समजतंय ना, आईने जे बाळासाठी केलंय ना, त्याचं बिल जर कधीतरी आईने मागितलं तर मला सांगा, आपण त्याची परतफेड करू शकतो का? करू शकतो? बापाने आमच्यासाठी जे काही केलेलं आहे, कधीतरी त्या बापाने आमच्याकडे ते मोबदला मागितला, जर ते बिल मागितलं तर आम्ही त्याची परतफेड कधीतरी करू शकतो का? करू शकतो? अहो, या ठिकाणी माऊली आपल्याला ह्या भावार्थ दीपिका अर्थात या ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये मार्गदर्शन करत असताना म्हणतात, सकळ तीर्थाची ये धुरे जी एका माता पितरे तया सेवेसी कीर शरीरे लोन कीजे. सेवा करायची तर दूरच राहिलं, बाकीच्या गोष्टी तर लांबच राहिल्या, पण आम्ही आमच्या चामडीचे जोडवे जरी करून दिले ना आमच्या आई वडिलांना, तरी सुद्धा त्यांच्या ऋणातून आम्ही कधीही मुक्त होणार नाहीत. कधीही मुक्त होणार नाहीत. चामडीचे जोडवे जरी आम्ही आईला करून दिले, वडिलांना करून दिले, तरी सुद्धा त्यांच्या ऋणातून आम्ही कधीही मुक्त होणार नाहीत. आणि म्हणून ऋणातून मुक्त होण्यासाठी नाही, तर त्यांनी आमच्यासाठी जे काही केलंय ना त्याचं स्मरण ठेवावं, त्याचं आठवण ठेवावी. आलं का लक्षात? त्याचा विसर पडू नये म्हणून हे पुण्य स्मरण आहे. बाबांनी आमच्या मुलांसाठी जे जे काही केलंय ना, या घरासाठी, या परिवारासाठी जे जे काही केलंय ना, आपल्या समाजासाठी, आपल्या कुटुंबदारांसाठी, आपल्या नातेवाईकांसाठी जे जे काही केलंय ना, त्याचं एक स्मरण करण्याचा दिवस, त्याची एक आठवण करण्याचा दिवस म्हणजे हे पुण्य स्मरण दिवस आहे. बरं का? श्राद्ध आम्ही केलं पाहिजे. आता काही लोक मानतात नाही मानत, त्यांची विचार त्यांच्या जवळ, पण मानतात त्यांच्यासाठी. बरं का? आम्हाला जरा कोणी काही दिलं ना की तो लगेच परतफेडीची आशा करतो की नाही? शेजाऱ्यांकडे जर आम्ही भरलेली वाटी शेजाऱ्यांकडे गेली आमच्या घरातून, समजतंय ना? शेजाऱ्यांकडे जर आमच्या घरातून भरलेली वाटी गेली तर शेजाऱ्यांकडून रिकामी येऊन चालेल का? आम्ही काय अपेक्षा करतो? भरलेली गेली म्हणजे त्यांच्या घरातून आमच्या घरी येताना भरलेलीच आली पाहिजे. ती रीती येता कामा नये, रिकामी येता कामा नये. नुसतं एखाद्याला बाबा प्रवासामध्ये आपण रस्ता जरी विचारला ना, तरी रस्ता सांगून झाल्यानंतर तो लगेच थँक्यू बोलण्याची तरी अपेक्षा करतो, धन्यवाद बोलण्याची तरी अपेक्षा करतोय तो मनुष्य. तसा जर निघून गेला तर त्याला वाईट वाटतं, अरे एवढा मी रस्ता सांगितला, इकडून जा, सरळ डावीकडे वळा, तिकडे गेल्यानंतर तुम्हाला एक चौक लागेल, मग त्या चौकामध्ये 4 रस्ते आहेत, तिथून तुम्ही उजव्याकडच्या रस्त्यामध्ये जा आणि मग सरळ गेल्यानंतर मग पुढे तुम्हाला एक आंब्याचं झाड लागेल. असं सगळं व्यवस्थित सांगतोय तो. आणि एवढं व्यवस्थित सांगूनही जर आपण तसाच निघून गेलो ना, तर तो आपल्याकडे पाहत बसतोय, काय माणूस आहे की काय? म्हणजे एवढा मी पोट तिडकीने, एवढा अंतःकरणपूर्वक त्याला रस्ता व्यवस्थित समजून सांगितला, धन्यवाद पण नाही बोलला, आभारी आहे म्हणून पण नाही बोलला. नुसता रस्ता सांगणारा मनुष्य जर आभारी आहे, धन्यवाद आहे, काहीतरी त्याचा आपण आभार मानावा, अशी जर त्याची अपेक्षा असते, तर मला सांगा, आई वडील आपल्यासाठी कितीतरी काय काय करतात. कितीतरी काय काय करतात. आई वडील आपल्यासाठी काय काय करतात. आपल्या जन्माच्या आधीपासूनचा ते आतापर्यंतचा जर विचार केला तर आम्ही त्यांच्या ऋणातून कधीही मुक्त होणार नाहीत. फक्त त्यांचं स्मरण आम्ही ठेवलं पाहिजे, त्यांची आठवण आम्ही ठेवली पाहिजे. बरं का? त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभावी, त्यांचा पुढील प्रवास व्यवस्थित व्हावा, या उद्देशाने आम्ही काय करत असतो? ही श्राद्ध कर्म करत असतो. ही श्राद्ध कर्म करत असतो. गेलेल्या माणसांनी आमच्यासाठी खूप काही ठेवलेलं आहे. गेलेल्या माणसांनी आमच्यासाठी खूप काही केलेलं आहे. बरं का? मग त्याची आठवण पाहिजे ना? आठवण पाहिजे की नाही? बापाच्या कष्टाची ज्या मुलाने जाणीव ठेवली ना, त्या मुलाचा वाकडा पाऊल कधी पडत नाही. ऐकताय ना? बापाच्या कष्टाची, बापाच्या मेहनतीची ज्या मुलाने आठवण ठेवली, जाणीव ठेवली, त्या मुलाचा त्याच्या आयुष्यामध्ये कधी वाकडा पाऊल पडत नाही. जेव्हा जेव्हा काहीतरी करायची वेळ येते ना,
जेव्हा जेव्हा वाकडा पाऊल पाडायची वेळ येते ना, तेव्हा त्याला त्याचा बाप आठवतोय. अरे नाही, माझ्या बापाने अतिशय हलाखीचे दिवस काढले, माझ्या बापाने अतिशय कष्ट केले, माझ्या बापाने अगदी गरिबीतून दिवस काढले, माझ्या बापाने हाल अपेष्टा सहन करून मला वाढवलंय, मी असं करून चालणार नाही. ज्याला त्याची जाणीव नाही ना, ज्याला ते कळत नाही ना, त्याचं वागणं, त्याचं जगणं नको त्या पद्धतीचं असतं. माझ्या आईने कशा पद्धतीने दिवस काढले, माझी आई कशा पद्धतीने जगली, माझ्या आई कशा पद्धतीने वागली, याचं स्मरण जर मुलीने ठेवलं ना, तर त्या वेळेला त्या ठिकाणी सुद्धा नाही का ती मुलगी ही व्यवस्थित कर्म करत असते, कार्य करत असते. आपल्या जीवनाचा प्रवास सुरळीत होत असतो, जीवनाचा प्रवास सुरळीत होत असतो. महत्वाचा विषय काय माहितीये का, की आम्हाला राहायला घर वडिलांनी दिलेलं आहे, आम्हाला जन्म आमच्या आईने दिलेला आहे, आमच्या वडिलांनी दिलेला आहे. आम्हाला काहीही कळत नव्हतं, काहीही कळत नव्हतं, त्या वेळेपासून आमचा सांभाळ कोणी केलेला आहे, आमच्या आई वडिलांनी केलेला आहे. बरं का, जाणते झाल्यावर आधार द्यायला बरेच येतात, समजताय ना. तुम्ही मोठे झाल्यावर तुम्हाला आधार द्यायला बरेच येतात, पण जोपर्यंत तुम्हाला काही कळत नाही ना, ऐका, चालायची हिंमतही, चालायचं बळही ज्या वेळेला आमच्यामध्ये नसतंय ना, त्यावेळेला हाताला धरून चालवणारी आमची आईच असते ना, आम्हाला हाताला धरून चालविणारे आमची वडीलच असतात ना. बरं का, त्याच्या पुढे जाऊन सांगू का, तुम्ही पैशाने जर मोठे झालात ना, तर तुम्हाला 1000 मित्र मिळतील. तुम्ही पैशाने जर श्रीमंत झालात ना, तर तुम्हाला मोठमोठे सोयरे मिळतील, मोठमोठे मित्र मिळतील, मोठमोठी माणसं तुम्हाला जोडली जातील. पण खिसा जर रिकामा झाला ना दादा, तर जोडलेली माणसं कधी दूर जातील हे तुम्हाला सुद्धा कळणार नाही. पण तुमची परिस्थिती जशी असेल तशी, तुमचं वागणं जगणं जसं असेल तसं, त्या स्थितीमध्ये आपल्या सर्वांना सांभाळणारे आपल्या या जगातले एकमेव दैवत असतील तर त्या दैवताचं नाव आहे आई वडील. त्या दैवताचं नाव आहे आई वडील. आणि म्हणून आम्हाला त्यांनी जगायला शिकवलं, वागायला शिकवलं. ऐका, आम्ही मोठे झाल्यानंतर आम्हाला अनेक गुरु मिळाले. बरं का, आम्ही मोठे झाल्यानंतर आम्हाला अनेक गुरु मिळाले, अनेक गुरु प्राप्त झाले, अनेक गुरूंना आम्ही शरण गेलो. पण तुम्ही काय आणि मी काय, आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातला प्रत्येकाचा पहिला गुरु जर कोण असेल तर तो आपले आई वडील. पहिला गुरु कोण आहे प्रत्येकाचा? आपली आई, आपले वडील हे आपले सगळ्यात पहिले गुरु आहेत. आज बघा, बाबांचा किती छान प्रतिमा, फोटो या जाधव परिवाराने नाही का त्या ठिकाणी पूजनासाठी ठेवलेला आहे. बरं का, आणि तो कालांतरापर्यंत टिकेल, राहील, आम्हाला आठवण करून देईल, बाबांचं स्मरण करून देईल, नाही का. आणि पाहिजे, बरं का, पाहिजे. आज परिस्थिती अशी पाहायला मिळते की आम्हाला नंतर मिळालेल्या गुरूंच्या फोटोंनी घर भरलंय, काहींचं घर भरलंय. पण जर विचारलं ना की दादा तुझे वडील, म्हणे 10 वर्षे झाली गेले बाबा. मग काही फोटो वगैरे नाही, म्हणे त्यावेळेला आणलेला भरून, पण पडून फुटला ना, तिथून माळ्यावर टाकला, तो माळ्यावरून कधी गायब झाला पत्ताच लागला नाही. अरे बाप गायब केलास तू. काय नको ते गुरु, नको ते म्हणण्यापेक्षा नंतर भेटलेले गुरु अख्खा घर भरलाय तू. पण मला सांगा, ज्या वेळेला आपल्या शरीरात चालायची ताकद नव्हती, तेवढं बळ नव्हतं, 2 पावलं टाकलं की धपकन पडायचो आपण, बरोबर ना, तेव्हा सावरायचं काम आपल्याला कोणी केलं? आपल्या बापानेच केलं ना, आपल्या आईनेच केलं ना. मग आम्हाला चालायला शिकवणारा आमचं पहिलं गुरु कोण आहे? आमचे आई वडील आहेत. बोलता येत नव्हतं आम्हाला, शब्द तोंडातून निघत नव्हता, वैखरीतून निघत नव्हता, बरं का. पण आम्ही बोलावं म्हणून आमची आई बोबडी बोलायची.
कधीतरी लहान मुलाने बोलावं म्हणून आई बोबडी बोलते ना, कधीतरी लहान मुलाने बोलावं म्हणून वडील बोबडे बोलतात ना. आता त्यांना बोलता येत नाही का हो? त्यांना चांगल्या प्रकारे बोलता येतंय, शुद्ध बोलता येतंय, स्पष्ट बोलता येतंय, पण तरी सुद्धा आमच्या मुलाने बोलावं, माझ्या मुलीने बोलावं म्हणून आई वडील काय करतात? नाही का बोबडे बोलत असतात. मुलाने बोबडे बोलता बोलता जरा व्यवस्थित बोलायला लागलं पाहिजे ही त्यांची अपेक्षा असते. बरं का? कधीतरी तर आपल्याला कधीतरी पाहायला मिळतंय बघा, आईचं जेवण झालेलं असतंय, पण मुलाला चारता चारता ते घास भरवता भरवता जर मुलगा घास घेत नसेल ना, तर पटकन आई कसा घास घ्यायचा ते दाखवते. स्वतः असा घेते, असा बाळा असा घ्यायचा, असा खायचा, असा चावायचा. आम्हाला घास घ्यायची माहिती नव्हती, आम्हाला चालायची माहिती नव्हती, आम्हाला बोलायची माहिती नव्हती. आमच्या गावातल्या मंदिरातला देव दाखवायचं काम आमच्या आईने केलेलं आहे. आमच्या गावातलं मंदिर, देवाचं मंदिर आणि त्या मंदिरापर्यंत मला नेण्याचं काम, आम्हाला नेण्याचं काम आमच्या आईने, आमच्या वडिलांनी केलेलं आहे. आणि म्हणून याला देव म्हणतात. बाळा, बाप्पा हा बाप्पा आहे, ही मूर्ती म्हणजे देवाची आहे, याला देव म्हणतात, हे देव आहेत. बाळा हात जोड त्यांना. ती मूर्ती बघितल्यानंतर हात जोडायला सुद्धा आम्हाला आमच्या आई वडिलांनी शिकवलेलं आहे. आणि म्हणून आमच्या जीवनाचा प्रवास जो आहे तो सुरुवातीचाच आमच्या आई वडिलांनी त्या ठिकाणी गुरुस्थानी राहून, आणि आमच्या आई वडील हे आमच्या जीवनातले, आमच्या आयुष्यातले पहिले जर आमचे कोणी गुरु असतील तर आमचे आई वडील आहेत. आणि म्हणून त्यांचं स्मरण आम्ही ठेवलंच पाहिजे, त्यांची आठवण आम्ही ठेवलीच पाहिजे. जरा कुठे फोटो पडला फुटला की आम्ही लगेच काय करतो? माळ्यावर टाकतो, कोपऱ्यात टाकतो. कित्येक घरं अशी आहेत, कित्येक घरं अशी आज आम्हाला पाहायला मिळतात की सगळं घर बाकीच्या फोटोंनी भरलंय, पण वडिलांचा फोटो नाही, आजोबांचा फोटो नाही. 2 वर्षे झाले आजोबा जाऊन, फक्त ज्या वर्षे गेले त्याच वर्षी पडला फोटो, फुटला, झाला, बाजूला झाला. बरं का? आम्ही आठवण ठेवली पाहिजे. जे घर आम्ही राहतोय, आम्हाला जगायला वागायला त्यांनी शिकवलंय वडिलांनी. ते घर, ती जागा, जमीन, जे काही असेल ते, हे सगळं आम्हाला त्यांच्या कृपेने प्राप्त झालंय. नवे नवे आमच्या जीवनाचा प्रवास आम्ही कसा करावा ना, आमच्या हिताचा मार्ग आम्हाला आमच्या आई वडिलांनी सांगितलेला आहे. म्हणून आम्ही केलेली जी माणसं आहेत, मग आमचे पंजोबा असतील, आमचे आजोबा असतील, आमचे वडील असतील, त्यांची आठवण केली पाहिजे, त्यांचं श्राद्ध आम्ही केलं पाहिजे. आता या ठिकाणी वडिलांचं श्राद्ध करत असताना आजोबांची आठवण केली असेल. निलेश दादा बसला होता का पूजेला? आजोबांची आठवण केली असेल, तुमच्या पंजोबांची आठवण केली असेल. बरोबर आहे की ना? आजोबा, पंजोबा आणि मग वडील, 3 पिंड केले जातात त्या ठिकाणी. बरं का? त्यांचं स्मरण केलं असेल. कारण हे जग आम्ही नंतर अनुभवतो. हो, हे जग आम्हाला नंतर शिकवतंय, आणि काय काय शिकवतंय ते आम्हाला माहिती आहे. पण जगामध्ये त्यांच्यामुळे आम्ही आलोय. आम्ही या जगामध्ये कार्य करण्याचं सामर्थ्य आम्हाला त्यांच्यामुळे प्राप्त झालंय. आणि म्हणून मग आम्ही काय करतोय? त्यांची श्राद्ध कर्म करत असतो. बरं का? आता एकदा मनुष्य आमच्या घरातला एखादा निघून गेला ना, की मग त्या जीवात्मा, अर्थात जो माणूस निघून जातो की नाही आमच्या घरातला, त्याचा तो जीवात्मा यमदूत आमच्या दरवाजात आणून ठेवतात गेल्यानंतर. बरं का? आणि मग 13 दिवस त्या ठिकाणी तो जीवात्मा आम्ही काय करतोय, आमच्या घरात काय चालतंय, काय नाही, बरं का, ते पाहत असतो. माणूस मेल्यानंतर, बरं का, माणूस मरतो की नाही ज्या वेळेला, त्यावेळेला. आणि मग म्हणून त्या 13 दिवसामध्ये आम्ही काय करतोय? त्या घरामध्ये हरिनाम करतोय, देवाचं नामस्मरण करतोय, भुकेल्याची भूक जाणतोय, तहानल्याची तहान जाणतोय. जेवढं काही दान पुण्य आम्हाला करता येईल, जेवढी काही चांगली कर्म करता येईल, तेवढी चांगली कर्म आम्ही करतो. बरं का? त्या ठिकाणी ते पुण्यकर्म करत असताना आम्ही विचार केला पाहिजे, ज्याला गरज आहे ना त्याला अन्नदान आम्ही केलंच पाहिजे. बरं का? जो जेवण तृप्त झालाय, तृप्तीचा ढेकर देतो, त्याला जेवायला दिल्यानंतर आपल्याला पाप लागेल की पुण्य लागेल? तुम्हालाही सांगता येणार नाही आणि मलाही सांगता येणार नाही, कारण ती त्याच्या विचारावर अवलंबून आहे. जो घेतोय त्याच्या विचारावर अवलंबून आहे. बरोबर आहे की नाही? पण ज्याला खरोखर मनापासून भूक लागलेली आहे, अंतःकरणापासून ज्याला भूक लागलेली आहे,
त्याला जर आम्ही जेवायला दिला तर तृप्तीचा ढेकर देता देता तो आम्हाला आशीर्वाद देऊन जात असतो आणि तो आशीर्वादच आम्हाला पुण्य देऊन जात असतो. पुण्य देऊन जात असतो. माझ्याकडे भरपूर वस्त्र आहेत, मला तुम्ही वस्त्र दिल्यानंतर त्याची किंमत मला काय कळणार आहे? समजतंय ना? पण जिथे गरज आहे, जिथे त्या वस्त्राची गरज आहे, आज ऐका ना, आज रस्त्यावर कितीतरी माणसं अशी आपल्याला फिरताना पाहायला मिळतात, कितीतरी लहान लहान मुलं रस्त्यावर झोपलेली पाहायला मिळतात. तुम्ही तुमच्याच घरातला, नवीन नाही, तुमच्याच घरातला एखादा ब्लँकेट थंडीमध्ये कुडकुडणाऱ्या मुलाच्या अंगावर नेऊन जेव्हा टाकताय ना, तेव्हा त्याला जे समाधान वाटतंय ना, तुम्हाला पुण्य देऊन जातंय, ते आशीर्वाद देऊन जातंय, आशीर्वाद देऊन जातंय. पुण्यकर्म करत असताना आम्ही हा छोटा छोटा सुद्धा विचार केला पाहिजे. छोटा छोटा सुद्धा विचार का? तर त्या 13 दिवसामध्ये आम्ही जे काही करतोय ना, ते आमच्या घरातून गेलेल्या त्या जीवात्म्याला पोहोचत असते. कारण आम्ही